नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकात आपण पाठ क्रमांक 18 पाठाचं नाव आहे निर्णय। लेखक आहेत डॉक्टर सुनील विभूते। निर्णय या पाठामध्ये लेखकाने निर्णय कसा चांगला असतो याविषयी माहिती दिलेली आहे। हा एक विज्ञानावर आधारित पाठ आहे। निर्णय डॉक्टर सुनील विभूते। लेखकाचा परिचय। प्राध्यापक व लेखक डॉक्टर सुनील विभूते हे एक प्राध्यापक आहे आणि लेखक सुद्धा आहेत। त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकांतून विज्ञान विषयावर 180हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत। त्यांची किस्से शास्त्रज्ञांचे विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित आहेत। तसेच त्यांच्या विज्ञानविषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत। पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण व वैज्ञानिक विषयावर आधारित 80हून अधिक व्याख्यानांचे प्रसारण झालेले आहेत। प्रस्तुत पाठात वेटर म्हणून काम करणारा रोबो हा यंत्र आहे। त्याला दिलेले काम उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही। त्याला भावना नसतात। तो दुसऱ्यांचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही। उलट मानव हा संवेदनशील व भावनिक आहे। तो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो। पाठातील संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वाचवू शकत नाही। प्रामाणिक व प्रसंगावधानी मनोजच तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो, तिचे प्राण वाचवतो। यंत्र हे यंत्रच आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपणास या पाठातून मिळतो आहे। म्हणजे एकंदरीत इथे एका हॉटेलची ही कथा आहे। कारण हॉटेलमध्ये वेटर काम करत असतात आणि त्यांची सेवा जी दिली जाते ती ग्राहकांना सेवा कशा पद्धतीने देतात, मग त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं कोण देऊ शकतो। परंतु जो काही रोबो आहे त्या रोबोला सुद्धा अडचणी येतात। कारण शेवटी सांगितलं की रोबो हा यंत्र आहे, तो माणसाची जागा घेऊ शकत नाही। या पाठाचा सारांश आपण पाहणार आहोत। या पाठात न्यू एज रोबो ही कंपनी हॉटेलमधील कामासाठी रोबो तयार करते। कंपनीचा एक प्रतिनिधी हॉटेल हेरिटेजच्या मालकांना रोबो वेटर हॉटेलमध्ये किती चांगले काम करतो, तो किती आपल्याला फायद्याचा आहे, मानवापेक्षा तो किती सफाईदारपणे काम करू शकतो, त्याच्यासाठी इतर असा कोणताही खर्च नाही आणि माणसांचा जसा त्रास होतो तसा त्याचा कोणताही त्रास नाही, हे हॉटेल मालकांना तो समजावून सांगतो। त्रासलेले हॉटेल मालक रोबो खरेदी करतात। रोबो वर्षभर चांगले काम करतो। हॉटेलचे उत्पन्न वर्षभरात दुप्पट होते। परंतु वर्षानंतर रोबोमध्ये बिघाड होतो। नवीन रोबो खरेदी करण्याची हॉटेल मालकांवर वेळ येते आणि त्याच वेळी हॉटेलमध्ये एक घटना घडते। एक बाई हॉटेलमध्ये रक्तदाब कमी झाल्याने बेशुद्ध होऊन पडली, परंतु रोबोला ती झोपली आहे असे कळले, त्यामुळे दुर्लक्ष झाले। त्या स्थितीत जास्त वेळ गेला असता तर ती बाई मरण पावली असती। परंतु मनोज नावाच्या मानवी वेटरने खरी परिस्थिती ओळखली
त्या बाईवर वैद्यकीय उपचार करण्यात आले, त्यामुळे त्या बाईचे प्राण वाचले. यावरून असे लक्षात येते की यंत्रमानव हा यांत्रिक बुद्धीने काम करतो. त्याला स्वतःची बुद्धी नसते. माणसांचे व्यवहार, माणसांच्या भावना त्याला ओळखता येत नाहीत. म्हणजे एकंदरीत यंत्रमानव किती चांगला काम करत असला तरी तो माणसाच्या ठिकाणी जे काही माणूस करतो तो ते करू शकत नाही. माणसाच्या तो भावना आहेत त्याला ओळखू शकत नाही. फक्त तो काम करू शकतो, परंतु त्याची जी बुद्धी आहे ती यांत्रिक बुद्धी आहे आणि ते त्यासाठी मानवाने त्या ठिकाणी ती बुद्धी त्याला त्याच्यामध्ये निर्माण करून दिलेली आहे. त्याचबरोबर माणसांचे व्यवहार, माणसाच्या भावना त्याला ओळखता येत नाही. म्हणजे एकंदरीत हे फक्त कोण करू शकतो? फक्त आणि फक्त माणूसच करू शकतो आणि ते ओळखू शकतो. म्हणून माणसाची जागा यंत्र कधीच घेऊ शकणार नाही. आता या पाठाचं आपण वाचन करणार आहोत. या पाठामध्ये वाचन करत असताना तुम्ही सुद्धा त्या पाठाचं वाचन करायचं आहे. प्रश्नांची उत्तरसुद्धा सोडवायची आहेत. जसं न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. लाखाची गोष्ट निघाल्यावर सोमनाथ पटकन उठत म्हणाला, राजाभाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणारे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे? सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त 5 मिनटं, माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल, याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. आता इथे सोमनाथ आणि राजाभाऊ हे दोघे मित्र आहेत. ते हॉटेलचा व्यवसाय करतायत, परंतु शेवटी त्यांना या एजंटच्या एका वाक्यावर त्यांचा विश्वास बसतो की आमचा रोबो वेटर हा मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल, याची मी खात्री देतो. ह्या वाक्यामुळे त्या दोघांचा विचार बदलला आणि नंतर ते विचार करू लागले. असे अनेक रोबोट आहेत की जे अनेक ठिकाणी काम करतात, मोठ्या प्रमाणात काम करतात. जे काम माणूस करू शकत नाही त्या ठिकाणी ते काम करू शकतात. परंतु मुद्दा असा आहे की ते काम करत असताना त्या ठिकाणी ती जी त्याला यांत्रिक बुद्धी वापरलेली आहे ती शेवटी मानवानेच ते निर्माण केलेलं आहे. फक्त यंत्र असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो. मानवाला त्रास असतो. माणूस शेवटी त्याला माणसामध्ये जीव आहे, असा यंत्रामध्ये जीव नसतो. आणि तो यंत्र माणसाच्या सांगण्यानुसारच हे सगळं काम करत असतो, कारण त्याचा जो कंट्रोल असतो तो शेवटी माणसाकडेच असतो. परंतु काम मात्र मोठ्या प्रमाणात करत असतो, हे नक्की आहे. मग आता या ठिकाणी हॉटेल हेरिटेज आहे आणि मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्षे हॉटेल चालवतो आहे. शहराच्या बाजारपेठ असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो, पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडणं करणे अशा तक्रारीमुळे आम्ही हैराण झालो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मनामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकून धरलं आहे. आता इथे या उतार्यामध्ये की
हॉटेल हेरिटेज आहे, अनेक प्रश्न ते सोडवतात, परंतु याला अपवाद काय सांगितला तर वेटर. कारण हॉटेलमध्ये अनेक वेटर येतात, अनेक जातात, कारण शेवटी प्रत्येकाचे प्रश्न, वेटरचे सुद्धा प्रश्न असतात. आणि मग ते त्या ठिकाणी कामचुकारपणा करतात, दांड्या मारतात आणि भांडणंसुद्धा करतात. शेवटी भांडणं ही पैशावरूनच होत असतात आणि त्यामुळे हॉटेल मालक हैराण असतात. परंतु एक मात्र त्या ठिकाणी एक वेटर आहे, त्याचं नाव आहे मनोज. त्याला एक नाव दिलं की वाळवंटातील हिरवळ म्हणून, असं त्याला नमूद करण्यात आलं की जसं सगळे जरी गेले पण तो एक मात्र त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्याला काही बाकी त्याच्यामध्ये गुण दुर्गुण आहेत, परंतु प्रामाणिकपणा आणि प्रसंगवधान हे त्याच्याकडे गुण आहेत आणि म्हणून तो टिकून आहे त्या ठिकाणी हॉटेलमध्ये काम करायला. वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले आणि मग त्यांनी काय केले, 4 वेटर खरेदी केली. मी आणि मनोजने त्यांना रामू, श्यामू, दीपू आणि विजू अशा हाका मारण्यास सुरुवात केली. आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत 4ही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यात जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. म्हणजे आता त्यांनी जे वेटर खरेदी केले त्या वेटरला नावंसुद्धा दिलीत, रामू, श्यामू, दीपू आणि विजू. या रोबो वेटरला चार्जिंग करावं लागत होतं. सकाळी 6 म्हणजे रात्री 11 ते 6 पर्यंत ते चार्जिंग करायचे. 6 वाजता परत त्यांच्या अंगावर कपडे चढवायचे. अशा पद्धतीने त्याचं त्यांना सजवून आणि ते कामाला सुरुवात करायची. मग ते नंतर ते गुड मॉर्निंग म्हणून ते कामाला सुरुवात करायचे. हे का तर त्यांच्या डोक्यामध्ये एक मेमरी कार्ड बसवलेलं होतं आणि त्या मेमरी कार्डनुसार ते काम करत होते. त्या ठिकाणी कंपनीचा सर्व्हिसमन इंजिनियर असायचा, तो सुद्धा दर 2 महिन्यांनी यायचा आणि त्यामुळे त्यांनीसुद्धा त्या इंजिनियरकडून बऱ्याचशा गोष्टी शिकून घेतल्या होत्या. 2-3 महिन्यातच त्यांची कमाईसुद्धा वाढत होती. त्याच्यामुळे त्यांना बरं वाटलं की ही रोबो खूप चांगले आहेत, असं त्यांना एकंदरीत वाटू लागलं होतं. दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2.5 ऐवजी 5,000 रुपये पडतील. आता इथे काय केलं, 2,500ची सर्व्हिस 5,000ला सुरुवात केली. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. आणि त्यांना असं वाटलं की आता ही 5,000 त्याला कंपनीला देण्यापेक्षा आपल्याकडे सुद्धा काही इंजिनियर आहेत, मेकॅनिक, ते सुद्धा आपल्या शहरात ते सुद्धा ते काम करू शकतात आणि किरकोळ दुरुस्ती असेल ते दुरुस्ती करू शकतात. म्हणून त्यांनी काय केली, कंपनी सर्व्हिस बंद केलेली आहे. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आणि त्यांनी ती सर्व्हिसिंग केली. एक महिन्याभर चांगले काम त्यांनी केलं, परंतु नंतर त्यांच्यामध्ये बिघाड झाला. म्हणजे एकंदरीत शेवटी त्यात जो काही आनंद त्यांना झालेला होता तो आनंद जास्त काळ टिकला नाही. त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. श्यामूकडे बोट दाखवून दोघं-तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एकजण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटा अगोदर बेनं माजलेल्या वळूगत हुंदडत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्यांचं बोलणं संपलं.
की कोपऱ्यातील टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडं बोट करून म्हणाली, माझ्या तान्या पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. पोरगं झोपलंय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या वेळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि श्यामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावर एनर्जी अशी अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, श्यामू पूर्वीसारखा काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमध्ये श्यामू मनोजसोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. म्हणजे इथे शेवटी यंत्रामध्ये बिघाड झाला, म्हणजे बॅटरी संपली आणि त्यामुळे जे काही काम आहे ते यंत्रमानवाचं काम अगदी मंद झालं आणि त्यामुळे जे काही हॉटेलमध्ये बसणारी ग्राहक होते ते त्या ठिकाणी बोलायला लागले की हे काय आणलेलं आहे. आणि इथे एक वाक्य म्हटलं की 15 मिनिटं अगोदर बेनं माजलेल्या वळुगत हुंदडत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गाळलं बघा. म्हणजे अशा प्रकारचं वाक्यसुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. नंतर ते बाळ त्या बाईच्या मांडीवरचं बाळ झोपलेलं होतं, त्याला भूक लागलेली होती. हाही एक प्रसंग इथे सांगितला गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत या यंत्रमानवाला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसतं, कारण शेवटी त्याची एनर्जी संपली होती, पॉवर संपली होती आणि शेवटी तो त्याचं एनर्जी अक्षर दाबलं आणि पुन्हा तो पूर्वीसारखा काम करू लागला. त्यामुळे श्यामू मनोजसोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. अशा प्रकारे एकंदरीत या हॉटेल मालकांनी सांगितलेले. आता पुढे काय म्हणतात, श्यामूला दुरुस्त केल्याचा आनंद मला फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातला आहे. मी जाऊन पाहिलं तर श्यामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकारामुळे गिऱ्हाईक एकमेकाकडे तर कधी श्यामूकडे अचंबित नजरेने पाहत आहेत हे असे दिसले. म्हणजे काय झाले गंमत, तर तो श्यामू दुरुस्त केला बरोबर आहे, पण तो काय झालं त्या ठिकाणी, श्यामू भराभर ताटं मांडतो उचलतो अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी सुरू झाली आणि सगळे गिऱ्हाईक एकमेकाकडे एका वेगळ्या नजरेने त्या श्यामूकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलावून घेतलं आणि अशा प्रकारचे जे प्रसंग आहेत ते पुन्हा असे घडू नयेत म्हणून त्यांनी सर्व्हिस इंजिनियर ताबडतोब बोलून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले आणि शेवटी सोमाने सांगितलं की तुमच्या रोबो वेटरची क्वालिटी चांगली नाही आहे. तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विना तक्रार तुमची सर्व कामे 15 तास अखंडपणे केली आहेत. तुम्ही आमची जेव्हा सर्व्हिस घेतली तेव्हा त्यांनी केलेली कामं. 1 वर्षानंतर केवळ पैशाचा विचार करत तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील, नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. म्हणजे अशा पद्धतीने इथे त्या सर्व्हिस इंजिनियरांनी सांगितलं की तुम्ही आमची सर्व्हिस बंद केलेली आहे आणि म्हणून तुमच्यावर असा प्रसंग ओढवला की कारण आता केवळ तुम्ही पैशाचा विचार केला आणि म्हणून हे सगळे तुमच्यावर फजिती ओढवलेली आहे. जर तुम्ही आमची सर्व्हिस घेतली असती तर अशा प्रकारचे प्रसंग तुमच्यावर ओढवले नसते असं त्या इंजिनियरांनी सांगितलं. परंतु आता हे 1 महिनाच हे सगळं चालू शकतं जर तुम्हाला सर्व्हिस केल्यानंतर, पण नंतर हे सगळे निकामी होतील आणि तुम्हाला नवीन खरेदी करावे लागतील. तुमचा निर्णय कळवा, कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे आणि तुमचा वेटर तुम्ही कळवू शकता कारण रोबो वेटरची आता मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असं त्या सर्व्हिस इंजिनियरनी सांगितलं.
आणि प्रश्न पडला की रोबोवेटर घ्यावा की नाही, हा प्रश्न आता या सोमालासुद्धा पडलेला आहे. सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यानुसार आम्ही बरीच चर्चा केली. रोबोवेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता. परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबोवेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबोवेटर नकोसे वाटायचे. अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं ठरवलं की इथे निर्णय घेण्यासाठी 1 महिना होता. परंतु इंजिनियरचं बोलणं आठवलं की वाटायचं की रोबोवेटर आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि जी झालेली फजिती आठवली की आता वाटायचं की अरे नको रे बाबा तो रोबोवेटर, अशी स्थिती निर्माण झालेली होती. आता सर्व सुरळीत चाललं होतं. परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता. कारण हॉटेलमध्ये गिऱ्हाईक जेमतेम येत होतं. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारण 35ची एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून AC रूमकडे गेली. AC रूमकडे रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला. AC सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर हात आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी AC रूममधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. तेव्हा मी रामूला AC रूममध्ये पाहून येण्यास सांगितले. सर्व व्यवस्थित आहे मालक. मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडत आहेत, असं सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला AC रूममध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तिथली जबाबदारी सोपून मी हॉटेलकडे परतलो. म्हणजे इथे एक जो प्रसंग घडलेला आहे की त्या रामूची ड्युटी होती AC रूमची. त्याने ऑर्डर घेतली, सर्व काही झालं. परंतु तो दुसरीकडे गेला आणि त्या ठिकाणी परत सांगितलं की मी रामूला AC रूममध्ये पाहून येण्यास सांगितलं. तेव्हा तो रामू काय म्हणतो की सर्व काही व्यवस्थित आहे, मॅडम झोपल्यात. म्हणजे एकंदरीत त्याला त्या ठिकाणी काय झालं हे नीट कळलंच नाही. नंतर मनोजला AC रूममध्ये पाठवलं की जो मानव आहे त्याला, आणि त्याने सांगितलं की त्या बाईला चक्कर आलेली आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे ती. आणि नंतर मग पुढील जो उपचार आहेत ते उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आणि अशा पद्धतीने मनोज आणि ड्रायव्हर त्या ठिकाणी जबाबदारी सोपवली आणि मी हॉटेलकडे परतलो. असा इथे एक प्रसंग होता. मी त्या बाईंची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती ती. आता त्यांना कसलाही धोका नाही. त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी AC रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ उडवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर आणि बाईचा जीव वाचला. रोबोवेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती. ती म्हणजे रोबोवेटरमुळं आम्हाला पैसा मिळाला, पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला. पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं. नवीन रोबोवेटर खरेदी करावे की करू नयेत याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो. परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपलो हे मलाही समजलं नाही. तर अशा प्रकारे ही एक विस्मयकारी म्हणजे विज्ञान कथा आहे. इथे
रोबोवेटरमुळे एक प्रसंग जो घडला तो अतिशय वाईट घटना होती. बदनामी त्याची होत होती. परंतु शेवटी मानवाने म्हणजे माणूस श्रेष्ठ इथे सांगितला गेला की जे काही केलं ते माणसाने केलेलं आहे आणि तो मनोजने अतिशय चांगलं काम केलं. जर मनोज जर त्या रूममध्ये गेला नसता, AC रूममध्ये पाहायला, तर अतिशय वाईट घटना घडली असती असं इथे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामुळे आमचा हा व्यवसाय बंद आम्हाला करावा लागला असता. आणि त्यानंतर मग अशा प्रकारचे रोबोवेटर घ्यावेत की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तो विचार करता करताच मी शांतपणे कधी झोपलो हे मला समजले नाही असं या कथेमध्ये सांगितलेलं आहे. मग आता या पाठाचं आपण वाचनही केलेलं आहे. मी त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. तुम्हाला यावर काही प्रश्न देण्यात येत आहे. हा पाठ आपण 2 भागात घेतो आहे. एक पहिला भाग हा भाग क्रमांक 1 होईल आणि नंतर एक दुसरा भागसुद्धा घेणार आहोत. या झालेल्या भागावरती प्रश्न आहेत. पाठाचे वाचन करा व प्रश्न सोडवा. हॉटेल मालकास रोबोची आवश्यकता कशी निर्माण झाली? रोबो माणसापेक्षा चांगला कसा आहे? आणि रोबो माणसाची जागा घेऊ शकतो का? अशा प्रकारचे हे 3 प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तर तुम्ही सोडवायची आहे. पाठाचं वाचन करायचं आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या YouTube चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.